येत्या 23 एप्रिलला बारामतीची निवडणूक पार पडत आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे. खरं तर काँग्रेसने यापूर्वी ज्या महत्वाच्या निवडणुका आहेत त्या अजितदादांच्या राजकारणात आल्यानंतर कोणती निवडणूक प्रकर्षाने लढवली नव्हती. मात्र बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती लढवायचा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. आपल्यासोबत हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय बैठकीत चर्चा झाली आहे? तुमची बैठक झाली असं समजतंय, काय चर्चा झाली? काल आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांच्याबरोबर झूम मीटिंगवर आमची चर्चा झाली. त्यांनी काही गाईडलाईन आम्हाला आदेश दिलेत की बाबा येणारे इलेक्शन हे का लढायचं, कसं लढायचं, त्या पद्धतीचं काल आमची सगळ्या उमेदवारांचं आणि पदाधिकाऱ्यांची काल आमची बैठक झाली. येणारी निवडणूक आपल्याला लढावी लागेल. ते स्वतः आणि वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आमचा उमेदवार जो कोण असेल, जो काही निर्णय होईल त्यावेळेस ते स्वतः येतील आणि फॉर्म भरायच्या दृष्टीने आमचा निर्णय झालेला आहे. निवडणूक लढवणार आहात, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात? कारण बारामतीच्या विकासाचा डंका जो आहे तो राज्यभर पेटला जातोय. अजितदादांच्या नंतर एक भावनिकतेची लाट देखील बारामतीमध्ये सध्या पाहायला मिळते. विकासाचा मुद्दा तुम्ही जो आता घेतला किंवा जो बारामतीचा विकास झाला, जे गतवैभव हे बारामतीमध्ये आता 20-25 वर्षाच्या कारकीर्द झालं. ते 20-25 वर्षाच्या कारकीर्द 20 वर्षाची सत्ता ही अजितदादा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे होते आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनही या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून निधी या बारामतीला मिळाला. काँग्रेसचाही या बारामतीच्या विकासामध्ये योगदान आहे. 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या काळातही काँग्रेस बरोबर होतं, त्या काळातही निधी आलेला आहे. असं काही नाही की सगळं हे झालेलं आहे. आणि दादांबद्दल आम्हालाही सहानुभूती आहे. दादांचं जे काही झालं त्याबद्दल आम्ही हे आहे, त्यात कुठलंही दुमत नाही. पण हे बारामतीचं गतवैभव हे कायम राहावं, हे टिकून राहावं, हे गतवैभवला कुठंही गालबोट न लागण्यासाठी जे आता भाजप प्रयत्न करत आहे, तर भाजप जे दबावाखाली इथल्या लोकप्रतिनिधींना यांना हे करून इथलं बारामतीतलं जे काही वातावरण सगळं अस्थिर करण्याचा प्रयत्न जातीवादाच्या माध्यमातून असेल, आरक्षणाच्या माध्यमातून असेल. आता परवा दिवशीचा तुम्ही विषय बघितला, अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजचा नामांतराचा विषय असेल, असे बरेच विषय घेऊन हे जे काही बारामतीचं गतवैभव आहे हे भाजप पार्टी या राष्ट्रवादी पार्टीला, अजितदादांच्या पार्टीला घेऊन त्यांचे काही पुढारी ते भाजपचे कटपुतळी झालेले आहेत, तुम्ही बघताय महाराष्ट्रातले. आणि ही बारामती पुरोगामी बारामती आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारी बारामती आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारी बारामती आहे. ही बारामती त्या विचाराची राहावी याकरता ही निवडणूक आहे. अन्यथा भाजप इथल्या ह्या पुढाऱ्यांना घेऊन हे कटपुतलीसारखं वापरतील आणि सगळं हे गतवैभव अजितदादांनी उभा केलेलं हे होत, यासाठी ही निवडणूक आहे. ही निवडणूक अजितदादांनी उभा केलेलं गतवैभव टिकवण्यासाठी निवडणूक लढते काँग्रेस 100%. कारण की पहिली गोष्ट निवडणूक का लढायची की मध्यंतरी ही निवडणूक ज्यावेळेस झाली त्याच्या वेळेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष शरद पवार चंद्रजी पक्ष ही लढवत होता. पण आता पोटनिवडणूक पहिली गोष्ट बिनविरोध असं महाराष्ट्रात कुठेही नाही की बिनविरोध व्हावीच पोटनिवडणूक. कोल्हापूरचं उदाहरण असेल, पिंपरी चिंचवडचं असेल, पंढरपूरचं असेल, नांदेडचं असेल, प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालेली नाही, तिथं निवडणूक लागलेल्या आहे. त्याचबरोबर आम्ही ही विचाराची लढाई लढतोय. दुसरी गोष्ट, ज्या माणसाने ही गतवैभव प्राप्त केले ते दादाचा गट हे भाजप बरोबर आहे सध्या. आणि दादांचा गट भाजप बरोबर असताना दादांचं निधन झाले. आता दादांचं निधन होत असताना तो FIR अख्ख्या महाराष्ट्रात कुठे घेतला जात नाही. म्हणजे दादालाच न्याय मिळत नाही, मग सर्वसामान्य माणसाची काय आहे? आज बारामतीच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात एक पाल चुकचुकत आहे की दादांचा नक्की घात आहे का अपघात आहे. ह्याला कुठं प्रश्न उत्तर नाही. ना गृहमंत्री देतात, ना मुख्यमंत्री देतात, ना कुठले पक्ष. आज जिथं FIR नोंद होत नाही, मग सर्वसामान्याला काय नाही मिळालं आणि काय नक्की पुढे जाऊन काय होणार आहे भाजप बरोबर. त्याच्यामुळे आम्ही ही जे निवडणूक लढवायचा विचार केलाय त्या गोष्टीमुळे आम्ही निवडणूक लढवायचा विचार केलेला. कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आहात? आता बारामतीतच नव्हे तर महाराष्ट्रात भरपूर मुद्दे आहेत. गारपिटीचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल, गॅस टंचाई असेल, युद्ध कुठले कोणता निर्णय मला सांगा की 2014 पासून जे महाराष्ट्रात बोलले की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं हे महायुतीचं सरकार आलं, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आता कुठे नेऊन ठेवलाय? डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत बारामतीचा विषय आहे. तर बारामती म्हणजे बारामतीत निवडणुकीचा मुद्दा तोच आहे की दादांचा गट हा भाजप बरोबर गेलेला आहे. आमचा विरोधक हा भाजप आहे आणि जो भाजप बरोबर जाईल तो आमचा विरोधक राहणार. म्हणजे काँग्रेसचा परंपरागत विरोधक भाजप आहे आणि भाजप सोबत राष्ट्रवादी गेली म्हणून तुमचा विरोध 100% असतो.
त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक लढणार. प्रांत अध्यक्ष साहेबांनी ज्या दिवशी सुप्रिया सुळेंनी स्टेटमेंट दिल्यानंतर जर ही काँग्रेस शरद पवार गट जर लढणार नसेल तर ही जागा काँग्रेस लढणार आहे, म्हणून त्यांनी आम्हाला आदेश दिले. काल झूम मिटिंगवर आमच्या 6 उमेदवारांच्या मुलाखती झालेले. जो पक्षश्रेष्ठी आम्हाला आदेश देईल, दिल्लीतून जो निर्णय येईल, महाराष्ट्रातून जो निर्णय येईल, त्याच्यावरती आम्ही सगळेजण ठाम आहे. जो उमेदवार देईल तो फायनल करून आम्ही सगळे कार्यकर्ते एकजुटीने त्याच्याबरोबर राहून कामाला लागणार आहोत. मला याच मुद्द्याकडे यायचंय की शरद पवार गट जो आहे, शरद पवारांचा पक्ष आहे, तर तुमचा घटक पक्ष आहे, सहकारी आघाडी आहे तुमची सगळी एकत्रित. मग ते निवडणुकीत उमेदवार देणार नाहीयेत, मग तुम्ही उमेदवार देणार आहात, तर तुमचं महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट दिसते असं वाटतंय का? नाही, तसं आता मिसकम्युनिकेशन आहे का मुद्दामून आहे. कारण का जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शनच्या वेळेस जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायला पाहिजे होतं, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो, तिथं कुठंच दिसलं नाही. महाविकास आघाडी नावाची गोष्ट दिसली नाही. कारण पवार गटाने त्यांच्या पद्धतीने सोयीस्कररित्या अजित पवारांची आघाडी करून टाकली. आणि नाही म्हटलं तरी बारामतीतला काँग्रेस काय की पुणे जिल्ह्यातला काँग्रेस काय, तसं अडचणीत वाऱ्यावर सोडून दिला. तिथपासून ही सुरुवात झालेली आहे मालिका. पण मग त्यावेळेस ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणूक असतील किंवा पंचायत समिती निवडणूक असतील, ज्यावेळेस असं जाणवत होतं शरद पवार पक्ष आपली साथ सोडून अजितदादांकडे देतायत, भेटतायत, त्यावेळेस तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे हे मुद्दे उपस्थित केले नाहीत का, किंवा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला नाहीत का? नाही, आम्ही आग्रही धरला की ते आम्ही ज्यावेळेस लोकसभेला त्यांचं काम करतो, त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करतो, काय आमची छोटी मोठी ताकद असेल, आम्ही सगळे मिळून त्यांच्या रात्रीचा दिवस करून आम्ही त्या पद्धतीने लढतो. तर त्यांनी नाही म्हटलं तरी नगरपालिकेच्या इलेक्शनला आमच्या उमेदवाराकडे लक्ष दिलं पाहिजे. जे काय आमचे तुटके पंचायत समिती जिल्हा परिषद 2-3 उमेदवार होते किंवा जिल्ह्याचे आमचे उमेदवार आहे, त्यांच्याबरोबर आघाडी करून त्यांना मदत केली पाहिजे होते. प्रचार सभा तर नको, पण तुमच्या लोकांना, कार्यकर्त्याची बैठक घेऊन त्यांना तिथल्या लोकांना निर्देश द्यायचे होते. त्यापासून आम्हाला लक्षात आलं की हे आपल्यापासून फारकत घेत आहे आणि किंबहुना यांनी वाट वेगळी केलेली आहे. त्यावेळेपासून आमच्या डोक्यात आम्हाला जाणवत होतं की आता इथून पुढचं इलेक्शन आपल्या त्यांनी काही म्हणू, इथून पुढे इलेक्शन आपलं महाविकास आघाडीमध्ये एक आपला भाऊ नाहीये, जो बारामती पुणे जिल्ह्यातला मोठा भाऊ मानू शकतो आम्ही. काँग्रेसचा मोठा भाऊ पवार गट होता, तो आमच्या बरोबर नाहीये आणि त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही निवडणूक लढवणार. कधी जाणवायला लागलं? कारण ज्यावेळेस बारामतीत कृषीचं जानेवारी महिन्यात उद्घाटन होतं, त्यावेळेस सगळे पवार मंडळी किंवा अजितदादा असतील एकत्र बसले होते, दोन्ही पवार कुटुंब एकत्र येणार होते, तेव्हापासून हे जाणवायला लागलं असं वाटतं? अगदी त्यावेळेस पासून जाणवायला लागलं. किंवा याचं पॅरामीटर म्हणजे काय, तुम्ही जिल्हा परिषदेचे इलेक्शन पहा ना किंवा नगरपालिकेचे इलेक्शन पहा, आपण प्रखरतेने लढलोय का? सुप्रिया सुळेंचा जो गट होता, जो लोकसभेला त्यांच्या बरोबर होता, खंबीरपणे लढत होता, त्या लोकांना ताकद दिली आहे का? माळेगाव कारखान्याला आपण प्रामाणिकपणे लढलोय का? जिल्हा परिषदला लढलोय का? छोट्या मोठ्या काय ज्या इलेक्शन होत्या त्या प्रामुख्याने महाविकास आघाडी म्हणून कोणी बोलवलंय का काँग्रेसच्या? काही लोक काँग्रेसच्या अध्यक्षाला बोलवले किंवा तुमचे किती उमेदवार, काय उमेदवार, अशा पद्धतीने आपण लढवलंय का? नोराकुस्ती झाल्यात निवडणुका सगळ्या आताच्या जवळच्या नजीकच्या काळात. क्लिअर असं जरा संकेत आलेला आहे. किंबहुना आमच्या सपकाळ साहेबांनी पण आम्हाला सांगितलं की ह्यांचं अनिश्चित आहे, महाविकास आघाडी बरोबर जाणं अनिश्चित आहे. तर आपण आपली तयारी ठेवा. इथून पुढे 2-3 दिवसात काय होईल आम्हाला माहिती नाही, पण त्या पद्धतीने बोलायची तयार नाही, यांच्यात काय मेळ नाही. मग आम्हाला कोणीतरी बाबा पुरोगामित्व टिकलं पाहिजे. जे काय शाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र म्हणतो आहे तो टिकला पाहिजे. महात्मा गांधीच्या आदर्शावर, आंबेडकरांच्या आदर्शावर किंवा सगळे जे महापुरुष त्यांच्या आदर्शावर जो महाराष्ट्र आतापर्यंत वाटचाल करत आहे ते टिकणं, त्यांचे विचार टिकण्यासाठी आम्हाला भूमिका तर मांडावं लागेल. एक महत्वाचा प्रश्न विचारतो, कारण काँग्रेसचं अस्तित्व किती आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे, बारामती असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये, तरी पण पोटनिवडणूक लढवायचं धाडस किंवा तुम्ही जे विचार करताय ते कुठल्या बेसवर, कुठले कार्यकर्ते जमवणार आहात, कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आहात? कारण बारामतीत विकासाचा डोंगर अजितदादांनी उभा केला आहे, भावनिकतेची लाट आहे आता, आणि असं असताना तुम्ही कुठले मुद्दे घेऊन, नव्याने मुद्दे घेऊन कुठले जाणार? मी म्हणजे फार अवंतर होईल, पण रशियन क्रांती ही 7 लोकांनी केलेली आहे. रशियामध्ये जहार ज्यावेळेस पुलतापालत केली लेनिनने, ते 7 लोक होते, 7. तर तशामुळं क्रांती घडायला वेळ लागत नाही. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? तुम्ही लोकशाहीच्या बाजूने आहात, संविधानाच्या बाजूने आहात का? तुम्ही एका धर्माच्या सत्ता आली पाहिजे आणि पूर्ण देश हिंदूमय झाला पाहिजे किंवा हिंदू राष्ट्राला, ह्याच्या विरोधात आहात. आम्ही हिंदू आहे, मी कट्टर हिंदू आहे, पण मला असं वाटतं की त्याचबरोबर हा देश मुस्लिमांचा आहे, त्याचबरोबर हा देश ख्रिश्चनांचा आहे,
बहुसंख्यांचा आहे, दलितांचा आहे, पीडितांचा आहे, सगळ्यांना मान सन्मान देऊन ह्या देशात सहभागी करून घ्यायला पाहिजे. हा विचार भाजपकडे नाहीये. ह्याच विचाराच्या विरुद्ध आहोत आणि ह्या विचाराचं हे आमचे जे काही विचार आहे आता सध्या लोकांना आवडतील ना आवडतील पण आम्ही प्रकृतीने मांडलं पाहिजे. आमच्या पूर्वजांनी मांडलं नाही म्हणून हा विचार धर्मांधाचा विचार फोपवलेला आहे. त्यासाठी आम्ही कट्टरतेने भक्कमपणे आम्ही पुरोगामीचा विचार आम्ही त्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. एक शेवटचा प्रश्न की मुख्यमंत्री येत आहेत, मुख्यमंत्री स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुनेत्रा वहिनींचा येणार आहेत. पक्षानं तुम्हाला किती विश्वासात घेतलेलं आहे? कारण झूम मीटिंग वरून 6 लोकांची उमेदवारी मुलाखत घेतल्यात असं सांगताय तुम्ही. पक्षानं किती ताकद द्यायचं ठरवलेलं आहे काँग्रेसच्या वतीनं? आमचा जो उमेदवार आमचे प्रांताध्यक्ष सपकाळ साहेबांच्या माध्यमातून भरणार आहोत. कारण का त्यांनीच या प्रोएक्टिव्ह याच्यात भाग घेतल्यानं आमची साथ आहोत. आम्ही सैन्य म्हणून ते सेनापती आम्ही सैन्य म्हणून त्यांच्या बरोबर आमचे श्रीरंग पाटील चव्हाण आहेत जिल्हाध्यक्ष, ते सुद्धा उत्साही आहेत त्या पद्धतीने लढायला. तर आम्ही तसंच लढणार आहोत. आणि एक तुम्हाला जर प्रेसवाल्यांना जर काय चर्चा करता आली मुख्यमंत्र्यांशी तर तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा आमच्या वतीने की तुम्ही जर FIR इथं महाराष्ट्रात नोंदवत असाल अजित पवारचा दुःखद निधन जे काय ऍक्सिडेंट झाला ते FIR कॉपी जे राहुल दादा पवार रोहित दादा पवार जे म्हणतायत आमचे राहुलजी गांधी म्हणतायत तशा पद्धतीने तुम्ही FIR नोंदवत असाल तर आम्ही आमच्या उमेदवारीचा पुनर्विचार करायला आम्ही आमच्या प्रांताध्यक्षांना आम्ही भाग पाडतो. हे आव्हान आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना आव्हान करताय. महाराष्ट्रात FIR झालीच पाहिजे. आम्हाला दूधचं दूध आणि पाणीच पाणी झालं पाहिजे. आमचा कर्ता पुरुष गेलेला आहे. बारामतीचा सगळ्यांचा म्हणजे बारामतीचं नेतृत्व गेलंय. बारामतीचं नेतृत्व लोक पोरके झालेले. यांना कुठेतरी आवाजाला काहीतरी भूमिका मांडली पाहिजे. जर काय FIR नोंदवत असेल मी सपकाळ साहेबांशी बोलतो की तुम्ही या संदर्भातले प्रामाणिकपणे विचार करा आणि काय करा ते निर्णय त्यांचा शेवट. पण आम्ही सांगण्याचा आमच्या तालुक्यातले जे काही इच्छुक मंडळी त्यांच्या वतीने आम्ही हे करतो. म्हणजे महाराष्ट्रात अजितदादांना न्याय मिळत नाही म्हणून काँग्रेस निवडणुकीत उतरणार आहे. बरेचसे विषय आहेत. आता माळेगावचा DP प्लॅनचा विषय आहे. सगळे गोरगरिबांच्या जमिनी गेल्यात आणि प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जमिनीत एक पण रोड नाही गेला. सर्व गोरगरीब त्यांचा न्याय कोण मांडणार? मुठीमोड्यामध्ये मुक्त जनावरांचा प्रश्न आहे त्याचा न्याय कोण मांडणार? अवकाळी पाऊस झालाय त्यांना पंचनाम्यात पैसे मिळत नाही त्याचा कोण मांडणार? सुपे भागात आता काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न यायला लागलाय त्याची भूमिका कोण मांडणार आहे? आपण हेच सगळं चालत राहणार आहे. ट्रॅफिकचा समस्या आहे, वाढती गुन्हेगारी, बारामतीमध्ये वाढती गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीने अजित पवारच्या काळामध्ये 2-3 महिन्यापूर्वी जे काम स्पीड होती ती स्पीड किती मंदावलंय ह्याला कुठेतरी तुम्ही लोक सावरले नाहीत किंवा घरचे कुटुंबीय सावरले नसतील असं नाही. अजित पवारांचं असं म्हणणं होतं की दुसऱ्या दिवशी माणूस कामाला लागला पाहिजे इतका तडफदार होता. एवढ्या वर्षी 40 वर्ष यशस्वी राजकारण करणं सोपं नाहीये. तर त्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलेलं आहे. तर त्यामुळं तत्परतेने करावं ना. आम्हाला वाटतं की अजित पवारांची जी काही बारामती स्वप्न आहे काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून कारण ते पहिले काँग्रेसचे खासदार होते. तरुणपणामध्ये 28 वर्ष असताना त्यांना काँग्रेसने खासदार केलं होतं. त्यांचं जे काही काँग्रेसचे नातं आहे ते आम्ही नातं पुढे नेण्याच्या मार्गावर आहोत आणि आम्हाला सत्ता दिली आम्हाला निवडून दिलं तर आम्ही ते अधिकचा डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करू प्रामाणिकपणे करू. खूप खूप धन्यवाद. हे होते काँग्रेसचे कार्यकर्ते. त्यांना शुभेच्छा आहेत मुंबई तकच्या वतीनं कारण पोटनिवडणुकीमध्ये ते स्वतः उमेदवार म्हणून उतरणार आहेत. किंबहुना तशी चर्चा जी आहे ती हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी त्यांची झाल्याचं सांगितलं जात आहे. खऱ्या अर्थानं बारामती पोटनिवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार वळण घेताना पाहायला मिळते. खरं तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना आता काँग्रेस हा प्रमुख पक्ष जो आहे त्या निवडणुकीमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती खूप रंगतदार होणार असं दिसतंय. आता 23 एप्रिलला ज्यावेळेस निवडणूक होईल आणि 4 मेला ज्यावेळेस निकाल हाती येतील त्यावेळेस नेमकं चित्र काय असेल हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे मुंबई तक बारामती.